कश्चिदेन आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वापि न वेद न चैव कश्चित् एकांतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एकाएकताची निवाली ती देहभावी सांडिली एकानुभवी पातली तद्रूपता जैसी सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वराची या मती मिळवणी सवी एकवटती परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची ना देहि नित्यमवध्योयन् देहि सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वहि देहि जया करिता हि घातु नाही ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक जयाचे निस्वभावी हे होत जात आघवी तरी सांग काय शोचावे इथ तुआ एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी की डाळ ही सोच्यता भोवती परी स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धा श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू अजूनवरी का न विचारिसी काय हे चिंतितू आहासी स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेने या कौरवा भलती जाहली अथवा तुझची काही पातली ती युगाची ही बुडाली जरी येथ तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वथा त्याज्यनो हि मग तरी जेल काय पाही कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरीही अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहली तरी पथ्यासी नाही म्हणितली ऐशी निही विष होय सुदले नवज्वरी देता तैसी आनियान करिता नासू होईल हिता मनोनी तू आता सावध होई वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्म पाही सुआचरिता बाधू नाही कवनी काळी
जैसे मार्गीची चालता अपावो न पवी सर्वथा आदिपाधारी वर्तता नाडळीजी तया परिपार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजी होय मनोनी या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे निष्कपटा हुवावी उशिना घाई झुंजावी ही असो काय सांगावी प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नौ स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ति युद्धमीदृशम् अर्जुना झुंज दिखे आताची हे हो काजी दैव तुमचे निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपी मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करी आरतीचे निपडी भरी कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंजाईसे लाहिजे जैसे मार्गे जाता डळीजे चिंतामणी नातरी जांभया पसरे मुख तेथावचटे पडे पियुख ऐसा संग्राम हा देख पातला असे अथ चैत्वमिमं धर्म्यौ संग्रामन्न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापमवाप्स्यसि आता ऐसा वेरीजी मग नाथिली सोचू बैसीजे तरी आपण हा ना होईजे आपण पिया पूर्वजांची जोडली आपणची होय धाडिली जरी आजी शस्त्र सांडिली रनिये असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि किंवसीत पावतील महादोष जैसी भातारी ही नवनिता उपहती पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणी शव सांडीजी ते चौमेरी गिदी विदारीजी तैसी स्वधर्महीना विभविजी महादोषी अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य च कीर्तिर् मरणादतिच्यति मनोनी स्वधर्म हा सांडशील पापावर पडा होशील आणि अपेक्षिते न वचेल कल्पांतवरी
जाणते नितवची जियावी जवाप कीर्ती अंगा नपवी आणि सांग पाकी विनघावी इथून या तू निर्मत्सर सदयता इथून निघसील किर मागवता परिती गती समस्तान मनेल यया हे चौकळोनी वेगीतील मानवरी घेतील तीत पार्थान सुटी जेल कृपाळूपणे ऐशी निही प्राण संकटी जरी विपाई पा निघणे घटी तरी ती जियाली ही ओखटी मरणाहुनी भयाद्रणादु परतम औष्यन्ति त्वां महारथाः ईशाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणि काही एक न विचारिसी इथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझी ती अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज अवाच्यवादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तत्स्वसामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् हे मनती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला सांगे बोलूरला निका काई लोकसायासे करोनी बहुती काव्यांची ती आपुली जीविती परिवारविती कीर्ती ते धनुर्धरा ते तुझा नायासी अनकळित जोडली आसी ते अद्वितीय जैसे गगन आहे ऐसी कीर्ती निसीमा तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट हो निवाखानिती जे ऐकली या दचकती कृतांताधिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून आहे समस्त जाहले अतिविरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाहाकार युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा असे खा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राती रातरी सर्प गरुडाती तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हिना हो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंज तुची
आणि हे पळता पळून दिती धरोनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी ही फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंकले तरी भोगावे महितळ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसि महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः नातरीरनियेथ झुंजता वेंचली जीवित तरी स्वर्ग सुखान कळीत पावशील म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी देखे स्वधर्मुहा आचरता दोषु नासी आसता तुझ भ्रांती ही कवन चित्ता पातकाची सांगी प्लवीची काय बुडीजी का मार्गी जाता अडळीजी परी विपाई चालू निजे तरी तेही घडी अमृती तरीच मरीजी जरी विखीसी सेविजी तैसा स्वधर्मी दोषु पाविजे हे तू कपने मनोनिया पार्था हे तू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्रव्रती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी येत विजयपण होईल की सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता वेना आपण या उच्चिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहो निजावे ऐसिया मने होवावी तरी दोषू न घडी स्वभावी म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा ईशाती विहिता सांख्ये बुद्धिर्योगी त्विमां शृणु बुद्धिया युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि हे सांख्य स्थिती मुकुळित सांगितली तुझ येथ आता बुद्धियोगो निश्चित अवधारिपा जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवी जैसी वज्र कवच लीजी मग शस्त्रांचा वर्षा हुसाहीजी परी जैती शिवरीजी अचुंबित
स्नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् तैसे याही कतरी ननसे आणि मोक्षु तो उरला असे जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारी राहटीजी परी कर्म फळ न निरीक्षिजी जैसा मंत्रज्ञ न बांधिजे भूत बाधा या परी जे सुबुद्धी आपुला लिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके जेतन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्माती निष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेथ अर्जुना ते पुण्यवसी जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशी तरी आशेषही नासे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धि हरे केह कुरुनंदना बहुशाखा नंताश्च बुद्धयो व्यवसायिना जैसी दीपकळिका धाकुटी परिबहुती जाती प्रगटी तैसी सद्बुद्धि थे कुटी मनोनयी पार्था बहुती परी ये अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अनिका सारिखा बहुवसू जैसा न जोडी परिसू कामृताचा लेशु दैवगुणी तैसी दुर्लभ जे सद्वृत्ती बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचोनी काही जिये आणि कलानी नाही एकची बुद्धी पाही अर्जुना जगी ये रती दुर्मती जे बहुधा सेवी करती एक निरंतर रमती अविवेकिये मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाच्यं प्रवदन्त्य विपस्थितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदा क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परहत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयति वेदाधारी बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरोनिया मनती संसारी जन्मिजे
यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत हे वाचून काही अनिक सर्वथा सुखची नाही ऐसी अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत कोणी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवोनिया या विशेषी बहुती न लोपीती विधिती निपुण होऊन धर्माती अनुष्ठिते परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दिजे कामिष्टांनी संचर विजय काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाय हनोनी उलंडीला जैसा नाशिती धर्म निपजला हेतू कपने सायासे पुण्यार्जिजे मग संसारुका अपेक्षिजे बरीने नती ते काय कीजे अप्राप्य देखे जैसी रांधवनी रस सोयनिकी करोनिया मोली विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिकी धर्मो मनोनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् तिन्ही गुणी आवरत ही वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकती ये रजतमात्मक जे तनिरूपी जी कर्माधिक ती केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा मनोनी तू जान हे सुख दुःखासीच कारण इथसनी अंतकरण रिगोदिसी तू गुणत्रयाती अवेरी मी माझी ही न करी एकात्मसुखांतरी विसंबझनी यावानर्थ उदप्पाने संवृत्त संप्लुतोदकी तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदी बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हिता पुलिती चिघिपी जैसा प्रगटलिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ती तुली काय चाली जती सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहली असे महितळ तरी आपण घिपी केवळ आरतीची जोगी
तैसी ज्ञानी जे होती ती वेदार्थाती विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर् मा ते संगोस्त्वकर्मणि मनोनियायिके पार्था याची परिपाहता तुझ उचित होयाता स्वकर्महि आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसीची हे मना आले जेन सांडिजी तुआ आपुले विहित कर्म परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी ही सत्क्रियाची आचरावी ही तू विन योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धियो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योगयुक्त होऊनी फळाचा संगो टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवी जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे ते ततोषावे हेही नको की निमित्ते कोणे एकी ते सिद्धी न वचता टाकी तरी ते तिचे न्यापरितोखे क्षोभावेना आचरता सिद्धी गेली तरी काजाची कीर आली परी ठेलिया ही सगुण जाहले ऐसेची मानी देखे जे तुला ले कर्म निफजी ते तुले आदि पुरुषी अर्पिजी तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे देखे सता सत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे दुरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ रूपणा फलहितवः बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युजस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाणी योगाची जेथ मनानी बुद्धीचे ऐक्याथी तो बुद्धी योग विवरिता बहुती पाडी पार्था विषेहारुता कर्मयोगो परितेची कर्माचरिजी तरीच हा योगू पाविजी जी कर्मशेष सहजी योग स्थिती मनोनी बुद्धी योगू सधरू तेत अर्जुना होई स्थिरो मने करिया वेरो फलही तुझा
जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहली ही उभयबंधी सांडिले पाप पुण्य कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् ती कर्मी तरी वर्तती परी कर्मफळाना तळती आणि यातायाती न लोपती अर्जुनातया मग निरामय भरित पावती पद अच्युत ही बुद्धियोगयुक्त धनुर्धरा यदा ते मोहकलिलं बुद्धिरव्यततिरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा तै होसी जय मोहाती यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरील मग निष्कळंक गहन उपजील आत्मज्ञान जिने निचाळी होईल मन अपैसी तुझी तीर्थ अनेक काही जाणावी का मागिला ती स्मरावी ही अर्जुना आघवी पारुशील श्रुती विप्रतिपन्नाती यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धि तदा योगमवाप्स्यसि इंद्रियाची संगती जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभासित किमासित व्रजेत किम केतार्जुन मने देवा आची अभिप्रायो आघवा कुसेनाता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तू जनिके ते पुस पाऊन मेखे मनाचे या बोला पार्थे मनितले सांग पा श्री कृष्णा ते काय मनिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवे आणि स्थिर बुद्धी जो मनिजे तो कैसिया चिन्नी जानिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवने स्थिती असे ऐसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणो जो षडगुणाधिकरणो तो काय तेथ नारायणो बोलतो असे
श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। मनी अर्जुना पर्येसी जोहाभिलाषु प्रौढ़ मानसी तो अंतराय सुसुखी सी करितु ऐसी जो सर्वदा नित्य तृप्तु अंतकरण भरितु परि विषया माझी पतितु जेने संगी कीजिए तो कामो सर्वथा जाई जयाचे आत्मतोषी मन राही स्थित प्रज्ञ होय पुरुष जानी दुःखे स्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधिर मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ति जयासी उद्वेगो नाही चित्ती आणि सुख दुःखाची आरती अडपैजे ना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधो सहजे नाही आणि भयाती नेने कही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी जो निरसुनि उपाधि भेद रहितो यह सर्वत्र नभिस्नेहस् तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण का चंद्र जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळी गोमटी काही पावी तरी संतोषी तेनी नाभी भवी जो ओखटीनी नागवी विषादासी ऐसा हरिख शोक रहितो जो आत्मबोध भरितो तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा यदा संहरति चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थीभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कूर्मजिया परे वाईलावे वपसरे नातरी इच्छावसे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिया पैती होते जयाचे म्हणितले करीते दयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे विषया विनिवर्तन्ति निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुनानी कही एक सांगे नायकी कवतिक
या विषयाती साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रियावरिती परिरसने नियमो न करीती ती सहस्रधा कवळी जती विषयी जैसी वरी वरी पालवी खुडीजी आणि मुळी उदक घालीजी तरी कैसी निनासू निपजी तया वृक्षा तो उदकाची निबळी अधिकी जैसा आडवेनी अंगी फाकी तैसा मानशू विषू पोकी रसनाद्वारी एरा इंद्रिया विषय तुटी तैसा नियमो नये रसहटी जी जीवनहीन घटी येणे विना मग अर्जुना स्वभावी ऐसी आही नियमाती पावी जी परब्रह्मानुभवी हो निजाईजी तै शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती जी सोहम भाव प्रतीति प्रगट होय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपस्थितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः एरवेतरे अर्जुना ये आयान ये साधना ये राहटता ती जतना निरंतर जयाते अभ्यासाची घरटे यमनियमाची ताटे जे मनाते सदा मुठी धरोनी आहाती तीही की जती का सावेसे या इंद्रियाची प्रौढी ऐसे कैसे मंत्रज्ञाती विवसी भूलवी का देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मग कळीती स्पर्शे इंद्रियाचे ये संधी मन जाय मग अभ्यासी ठोठावले ठाय ऐसे बळकटपण आहे इंद्रियाची तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशी यशेन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता मनोनियायिके पार्था याति निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया तोची तू जाण योगनिष्ठीसी कारण जयाची विषय सुखी अंतकरण झकवेना जो आत्मबोध युक्तो हो नियासी सततू जो माती हृदयांतु विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मनासी होईल जरी काही तरी साधन तुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतली या होय बहुवसू मग निभ्रांत करीना सुजीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा
धातु करिया सीखा विवेक जाता ध्यायतु विषयान् पुंसः संगस्तेषुपजायति संगात् संजायति कामः कामात् क्रोधोऽभिजायति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। जगदम्बा माता की जय।